नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। प्रशासनाची खबरदारी घेण्याचा प्रयत्न जो आहे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे घेताना दिसत आहे। प्रशासनाला सुद्धा त्यांनी इशारा दिलाय। आपण पाहू शकता मंदा म्हात्रे यांनी इशाऱ्यानंतर हा जो आहे गाळ काढण्याचं काम जे आहे सध्या सुरू झालेलं आहे आणि प्रशासनाला सांगितलंय इथे कसल्याही प्रकारचा गाळ जो आहे लवकरात लवकर काढला पाहिजे। जी अतिक्रमण आहे ती सुद्धा सिडकोने आणि महानगरपालिकेने काढली केली पाहिजे। याच अनुषंगावर आपल्याशी बोलण्यासाठी बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे आहेत। आपण बातचीत करतोय। ताई, आज तुम्ही इशारा दिलाय, ठेकेदाराला दिलाय आणि प्रशासनाला सुद्धा दिलेला आहे। असं आहे की गेल्या वेळी सीबीडी अचानक आलेल्या पावसामुळे इथे होतं। आपण बघितले ते मातीचे भराव टाकलेत, कोण पैसे घेतं कोण उचलतं, कोणाचा कोणाला पत्ता नाही। असं नसेल, पालिका प्रशासन असेल, सगळ्यांना मी 6 महिने गेली सांगते काही ते अतिक्रमण झालेलं आहे। हे अतिक्रमण काढा, इथे गाळे बनवलेत आणि जवळजवळ इथे भंगारवाले गरजुले सगळे बसतात। आज त्यांना मी इशारा दिलाय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि सिडकोला का हे अतिक्रमण जर काढलं नाही आणि पंप हाऊसचं काम व्यवस्थित झालं नाही तर तुमच्यावर चौकशी आणि कारवाई केली जाईल। त्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल अशा प्रकारचा इशारा जो आहे बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलाय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर भाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।